पुढची बातमी बघूयात। बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि काँग्रेसच्या मनधरणीच्या नंतर अखेर जे उमेदवार होते आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। यासोबतच 53 पैकी 29 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। मात्र अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे या दोघांचे अर्ज अजूनही कायम आहेत। त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्यासह 23 जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे। यानंतर 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल। 23 उमेदवारांमधील फक्त 10 उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि जे इतर उमेदवार आहेत ते सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, पुणे या भागातले आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेरील 13 उमेदवार हे या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकता धनिया मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही। तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये। इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते, पण धनिया मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही। इतका त्यांना छोटापणे वाटतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।